कशावर म्हटलं तुम्ही? उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 6 जुलैला आषाढी एकादशी निमित्त शासकीय पूजा करायला सपत्नीक पंढरपूरमध्ये येत आहेत. पांडुरंगाची पूजा ते मनोभावे करतील असं गृहीत धरून पांडुरंगानं त्यांना काही सुबुद्धी द्यावी म्हणून आम्ही उद्याच्याला 4 जुलैला पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं साकडं घालणार आहोत. हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 7-12 कोरा करायचं आश्वासन दिलं आणि सोयीस्कर विसरलेत. तो 7-12 कोरा करायची सुबुद्धी दे. त्यांनी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावावर 20% अनुदान द्यायचं जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांची मतं मिळवलेली आहेत आणि ते सोयीस्कररित्या विसरलेत. हमी भाव सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. तेव्हा त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची त्यांना सुबुद्धी दे. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची 27,000 एकर जमीन पोलिसी दंडुकी दाखवून खाकी वर्दीतल्या गुंडांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न होतोय. हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी हे पांडुरंगा मुख्यमंत्र्यांना दे. कारण देवाच्या नावानं जमीन लुटायचा उद्योग चालू आहे. शक्तीपीठ महामार्ग हा पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, परळी वैजनाथ असेल, औंढा नागनाथ असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, या साऱ्या देवतांना जाण्यासाठी भाविकांची सोय व्हावी असं सांगून धनिकांच्यासाठी हा रस्ता करायचा उद्योग चालू आहे. त्याच्यामधून 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करायचा यांचा नाव आहे आणि नाव मात्र देवाचं. पांडुरंगा यांना सुबुद्धी दे. यासाठी साकडं घालायला उद्या आम्ही पंढरपूरला निघालोय. लातूर मधल्या एका शेतकऱ्याचा पाल करताना म्हणजे फायदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे जे पवार नावाचे वृद्ध शेतकरी आहेत त्यांची जी काही कैफियत आहे ती साऱ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे. खर तर 3 वर्षापूर्वी मिळणारा सोयाबीनचा 9,000 रुपये भाव त्यांना मिळाला असता तर त्यांना गुरासारखं राबावं लागलं नसतं, बैलाच्या ठिकाणी स्वतःला झुंकून घ्यावं लागलं नसतं. आणि 9,000चा सोयाबीन 4,500 पर्यंत आला, 3,000 पर्यंत आला. याचं कारण सरकारचं धोरण. पाम तेल मोठ्या प्रमाणात आयात केलं, पाम तेलावरच्या आयातीवर सवलत दिली, सोयाबीन पेंड आयात केली आणि आता तर नीती आयोगानं सांगितलेलं आहे अमेरिकेचा सारा मका आणि सोयाबीनच्या पदार्थांना खुलेआम आयातीला परवानगी द्या अशी शिफारस नीती आयोगाने केली. मग शेतकरी गोरासारखं राबल तर काय करेल? त्याचा शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही. एवढाही जर का बाजारातला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याला गोरासारखं राबण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्या जेवढा तीळ त्याचा जीव तुटला असेल औत वरताना तेवढे पाप, तेवढा शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही. काल अधिवेशनामध्ये सतेज पाटील यांनी एक मुद्दा मांडलेला आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, याच्यामध्ये ज्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार असं त्यांनी सवाल केलेला आहे. 100% शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे. एनडीआरएफ मध्ये हजारो कोटी रुपये केंद्राकडे पडून आहेत. ते कशासाठी? सैनिकांना ठेवलेत काय? ते पैसे आपत्तीच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांना मिळणार नसतील तर ते कशासाठी तुम्ही गोळा केलेत? कारण एनडीआरएफ मधला असणारा जो पैसा आहे तो करदात्यांचा पैसा आहे, कुणाच्या बापाचा नाही.